माझी 28 वर्षांची दीदी बऱ्याच वर्षांनंतर घरी आली होती। लग्नात रस नसल्यामुळे तिने वडिलांसोबत वाद घालून नोकरी करण्यासाठी दुसऱ्या शहरात गेली होती। त्यानंतर ती तिथेच राहत होती। ती आल्यानंतर ती नेहमी माझ्या भोवतीच फिरत असायची। एक दिवस जेव्हा आईवडील घरी नव्हते तेव्हा मी चुकून जीन्सची चेन चुकीच्या जागी अडकवून घेतली। तेव्हा ताई माझ्या मदतीसाठी आली, पण त्यानंतर तिने अचानक मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात केली। ती म्हणाली, तू आता 17 वर्षांचा झाला आहेस, तरीही तुझा हा भाग इतका मोठा झाला आहे, तू तर खूप मोठा झाला आहेस, असे बडबडत ताईने माझा तो भाग पाहिला। आणि नमस्कार मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे। या कथेत मी एका मुलाची भूमिका साकारत आहे। माझं नाव शुभम आहे आणि मी 10वीत शिकतो। माझी ताई बऱ्याच वर्षांनंतर घरी आली होती। ती 28 वर्षांची होती आणि अजूनही तिचं लग्न झालं नव्हतं। माझे आई वडील दोघेही नोकरी करत होते। दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर माझी काळजी घेण्यासाठी घरी कुणी नसल्याने वडिलांनी ताईला घरी बोलावलं होतं। मला पाहताच ताईने मला मिठी मारली आणि म्हणाली, शुभम खूप लवकर मोठा झाला आहेस। ताई घरी आल्यानंतर ती माझ्याच खोलीत राहू लागली। मीही खूप आनंदाने माझा खोली तिच्यासोबत शेअर करत होतो। दुपारी जेव्हा मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा माझ्या हातातून बॅग घेण्यापासून ते जेवण खाऊ घालण्यापर्यंत माझी सर्व काळजी ताईच घेत असे। मी आता 17 वर्षांचा होतो आणि 10वीत शिकत होतो। ताईला घरी बोलावण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं की सुमारे 1 महिन्यापूर्वी मला थायरॉइड झाल्याचं निदान झालं होतं। इतक्या लहान वयातच मला थायरॉइडमुळे अँटीथायरॉइड इंजेक्शन घ्यावी लागत होती। ही इंजेक्शन देण्यासाठी घरी एक पुरुष नर्स येत असे। जशी महिला नर्स असतात तसेच पुरुष नर्सही असतात। तो मुलगा दररोज दुपारी मला इंजेक्शन देण्यासाठी येत असे। पाहता पाहता ताई घरी आले। किती दिवस झाले होते। माझ्या शाळेत जाण्यापासून ते माझ्या अभ्यासपर्यंतची सर्व जबाबदारी ताईच घेत होती। एक रात्री अचानक माझी झोप उघडली। माझी झोप अचानक उघडण्याचं कारण होतं माझ्या शरीरावर फिरणारा हात। ताई अचानक माझ्या शरीरावर हात फिरवू लागली होती। मला माझ्या शरीरावर कोणी हात फिरवणं बिलकुल आवडत नव्हतं। मला वाटलं की हे सगळं ताईने चुकून केलं असेल, पण हळूहळू ताईच्या काही अशा गोष्टी माझ्या समोर आल्या ज्या मला बिलकुल आवडल्या नाहीत। त्या दिवशी मी पहिल्यांदा तिचं तसं विचित्र वर्तन पाहिलं होतं, म्हणून मी तिला काहीही बोललो नाही। पण दुसऱ्या दिवशीही ताईने पुन्हा तसंच केलं। लगातार 2 दिवस ताईचं हे विचित्र वर्तन सहन केल्यानंतर मी ठरवलं की आता मी तिला याबद्दल बोलणार आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दुपारी शाळेतून घरी आलो आणि जेवण करताना मी तिला प्रश्न विचारला, तेव्हा मी म्हणालो, ताई, गेल्या 2 दिवसांपासून रात्री झोपताना तू माझ्या शरीरावर का हात फिरवतेस? तुला काही वाईट स्वप्न येतं का? जेव्हा मी ताईला हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले। ती म्हणाली, कदाचित मला काही स्वप्न येत असतील। स्वप्नात चुकून माझा हात तुझ्या शरीरावर आला असेल। तेव्हा मी ताईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण खरं कारण काही औरच होतं। त्याच रात्री झोपेतून उठल्यावर मला वाटलं की मी बाथरूमला जाईन, पण जेव्हा मी उठून पाहिलं तेव्हा ताई माझ्या शेजारी नव्हती। मला वाटलं की ती बाथरूम मध्ये असेल, पण ती खोलीच्या बाथरूम मध्येही नव्हती। मग मी उठून ताईला शोधायला लागलो। मी खोलीतून बाहेर पडून सर्वत्र पाहिलं तेव्हा मला ताई आईवडिलांच्या खोलीच्या बाहेर उभी असताना दिसली। ती आईवडिलांच्या खोलीत आत बघत होती। ती तिथे का झाकत होती हे मलाही कळत नव्हतं। मग मी ताईकडे जाण्याचा विचार केला, पण त्याच क्षणी ती माझ्या खोलीकडे वळली। जर ती मला पाहिलं असतं तर तिला वाटलं असतं की मी तिचा पाठलाग करतोय, म्हणून ताई मला पाहण्याआधीच मी माझ्या जागी परत जाऊन झोपलो। थोड्याच वेळात ताईही खोलीत आली आणि तीही आपल्या जागी झोपली आणि तिचं तेच विचित्र वर्तन पुन्हा सुरू झालं। ती पुन्हा माझ्या शरीरावर हात फिरवू लागली। ताई असे विचित्र वर्तन का करत होती हे मला कळत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र मला चांगली कळली होती की ती आईवडिलांच्या खोलीत काहीतरी बघते आणि मग माझ्या शरीरावर हात फिरवते। ताई अखेर आईवडिलांच्या खोलीत का झाकत होती हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढत होती। दुसऱ्या दिवशी दुपारी घरी मी आणि ताईच होतो। ताई मला अभ्यास करून देत होती। जेव्हा ती मला अभ्यास करून देत होती तेव्हा मी तिला सहजपणे प्रश्न विचारला, दीदी, तू इतकी सुंदर असताना तरीही तुझं लग्न का होतं का? या प्रश्नावर तिने म्हटलं, पहिली मला वाटायचं की लग्न हे खूप तणावपूर्ण नाते आहे, काय फायदा बेकारच त्यात अडकण्याचा। पण आता हळूहळू मला लग्नाची गरज वाटू लागली आहे। पण आता माझी उमेर इतकी झाली आहे की माझ्या वयाचा जोडीदार मिळणं थोडं कठीण आहे। दीदीच्या उत्तरावर मी पुन्हा तिला काहीही विचारलं नाही। मग मी शांतपणे अभ्यास करू लागलो। थोड्याच वेळात इंजेक्शन देणारा भाऊ मला इंजेक्शन देण्यासाठी घरी आला। इंजेक्शन घेतल्यानंतर मी थोड्या वेळासाठी झोपलो। जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा मला खूप भूक लागली होती। मला मॅगी खाण्याची इच्छा होती, म्हणून मी दीदीला माझ्यासाठी मॅगी बनवण्यास सांगितलं। त्यावेळी दीदी आईच्या खोलीत होती। जेव्हा मी त्या खोलीजवळ गेलो तेव्हा मला दीदी तिथे एकदम वेगळ्या रूपात दिसली। ती नुकतीच न्हाऊन आली होती आणि ती स्वतःला आरशात असे बघत होती जसे ती 18 वर्षांची मुलगी असावी। दीदी स्वतःला आरशात बघणं कधी संपेल याची वाट पाहत मी खोलीच्या बाहेर उभा होतो, पण ती स्वतःला हिरोईन समजून अजूनही नाचणी करत होती। इकडे माझी भूकही वाढतच होती। शेवटी मी ताईच्या खोलीत गेलो। मला पाहून ताई थोडी लाजली। त्यावेळी ती अशीच माझ्या समोर उभी होती आणि मला बोलू लागली,
ताई त्यावेळी न्हाण्याचा गाऊन घातला होता. मला पाहून ती म्हणाली, उठला शुभम तू? बरं, आता तू आलासच तर सांग मी कशी दिसते? मला भूक लागली होती म्हणून मी तिथे गेलो होतो. पण ताई माझ्याकडून स्वतःची प्रशंसा ऐकायलाच व्यस्त होती. मग तिने माझा हात धरून मला आरशासमोर नेलं. एक हात माझ्या गळ्यात टाकून ती माझ्या मागे उभी राहिली. ती म्हणाली, शुभम तुला काय वाटतं, मला अजून लग्न करावं का? ताईच्या या प्रश्नावर मी काय उत्तर द्यावं हे मला कळत नव्हतं. मी तिला म्हणालो, ताई, लग्न करणं हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे, यावर मी काहीही बोलू शकत नाही. मी तर इथे फक्त म्हणून आलो होतो की मला खूप भूक लागली आहे. तू माझ्यासाठी मॅगी बनवू शकतेस का? माझं बोलणं ऐकून ताई हसली. ती म्हणाली, मी तुला मोठा समजत होते, पण तू अजूनही मुलासारखाच वागतोय. काही नाही, आता तुला शहाणा करण्याची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, तू इथेच थांब, मी तयार होऊन येते. मग मी त्या खोलीतून बाहेर आलो. थोड्याच वेळात तिने मला मॅगी बनवून दिली. त्याच रात्री मी ठरवलं की मी आईवडिलांच्या खोलीत झाकून पाहीन, कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की ताई तिथे का जाते. रात्री झोपल्यानंतर थोड्याच वेळात मी जाणून बुजून बडबडला, पाणी कुठे आहे? मला तहान लागली आहे. पण खोलीत पाणी दिसत नव्हतं, म्हणून मला किचनमध्ये जाऊन पाणी पिणं गरजेचं होतं. मी हे सगळं जाणून बुजून करत होतो, कारण मला माहित होतं की ताईही जागी आहे. मग मी खोलीतून बाहेर पडलो. नंतर किचनमध्ये जाण्याऐवजी मी आईवडिलांच्या खोलीच्या बाहेर गेलो. दरवाजा थोडा उघडा होता आणि जेव्हा मी आत झाकून पाहिलं तेव्हा आई आणि वडील एकमेकांसोबत होते. वडिलांनी आईला प्रेमाने आपल्याकडे खेचलं होतं. तो दृश्य पाहून मला काही गोष्टी समजल्या. मला जे जाणून घ्यायचं होतं ते मला कळलं. मग मी शांतपणे माझ्या खोलीत परत आलो. त्या रात्री मी ताईला आपल्या खोलीतून बाहेर जाताना पाहिलं नाही, पण मला समजलं की ताईच्या मनात काहीतरी वेगळं चाललं आहे. आता मला तिच्याशी एकांतात बोलणं होतं. असेच 3 दिवस गेले आणि माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. आई वडिलांनी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. हा प्लॅन त्यांनी फक्त आपल्यासाठीच केला होता. आई वडिलांचं म्हणणं होतं की माझ्या 10वीच्या परीक्षांच्या दृष्टीने मला सुट्टीत अभ्यास करायला हवा, म्हणून त्यांनी मला ट्रिपवर सोबत घेतलं नाही. 3 दिवसांनी जेव्हा माझ्या सुट्ट्या सुरू झाल्या तेव्हा आई वडील आपल्या ट्रिपवर निघून गेले. त्यांच्या गेल्यावर घरी मी आणि दिदीच होतो. त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं, म्हणून मी दिदीला प्रश्न विचारला. मी तिला म्हणालो, दीदी, आता तुलाही लग्न करण्याची इच्छा असणार नाही का? इथे येऊन आई वडिलांना एकत्र पाहून तुलाही असं वाटत असेल की तुलाही असा कोणीतरी हवा जो तुझ्यावर प्रेम करेल? जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, शुभम, तू खरंच माझ्या मनाची गोष्ट समजलास. मग दीदीने रडत मला मिठी मारली. ती म्हणाली, मी तुला लहान समजत होते, पण तू खूप लहान नाहीयेस. तुझ्या या समजदारीचं ऐकून मला तुझ्यात एक मोठा माणूस दिसतोय. तुला खरंच वाटतं की माझ्या इतक्या वयात मला कोणी पसंत करेल? दीदीने पुन्हा तोच प्रश्न मला विचारला, ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. पण त्या दिवसानंतर ताईचं माझ्याबद्दलचं दृष्टिकोन बदललं. त्या दिवसानंतर ताईने घरात आईचे स्टायलिश कपडे घालायला सुरुवात केली. ताईला स्टायलिश कपड्यां पाहून मी तिला बघतच राहत होतो. जेव्हा ती स्टायलिश कपडे घालून तयार होत असे तेव्हा ती विशेषतः माझी प्रशंसा ऐकायला उत्सुक असायची. इतकंच नाही तर ती माझ्याशी चिपकून फोटोही काढायची. ताईचा जो मला स्पर्श होत होता तो काहीतरी वेगळं दर्शवत होता. तिचा अचानक बदललेला अंदाज काहीतरी वेगळं सांगत होता, जसे ती मला बेकारचे इशारे करत असावी. खरं तर एक दिवस सकाळी नव्हून मी जीन्स घातली. जीन्स घालताना अचानक तिची जीभ चुकीच्या जागी अडकली आणि मला खूप दुखावं लागलं. मग मी जोरात जोरात आईला हाक मारली. मी काही क्षणांसाठी विसरलो होतो की आई घरी नव्हती. माझा आवाज ऐकून मावशी नाही तर ताई धावत माझ्या खोलीत आली. ती जवळ येऊन म्हणाली, काय झालं शुभम? मी तिला सगळं सांगितलं. मग ती माझ्या जवळ आली आणि मला मदत करू लागली. तिने माझी जीन्स हाताळली तेव्हा मला लाज वाटली आणि मी मागे हटलो. मी म्हणालो, ताई, मला लाज वाटते. मग तिने समजावत म्हणाली, अभिषेसाठी लाज बाजूला ठेव, नाहीतर तू कायमच्या अडचणीत सापडशील. आता तुझी आई घरी नाहीये म्हणून मलाच तुझी मदत करावी लागेल. मग मी डोळे मिटून घेतले आणि तिला मदत करू दिली, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. थोड्याच वेळात तिने मला माझ्या अडचणीतून मुक्त केलं. पण त्यानंतर ताईचं माझ्याकडे पाहण्याचं दृष्टिकोन बदललं. जेव्हा तिने मला मदत केली तेव्हा अनजाणपणे तिचा स्पर्श चुकीच्या जागी झाला होता. मला मदत केल्यानंतर ती मला एक वेगळ्या नजरेने बघू लागली. ती म्हणाली, शुभम, मी तुला इतक्या दिवसांपासून सामान्य समजत होते, पण तू तर 17 वर्षांच्या वयातच खूप मोठा झाला आहेस. ताई जे काही म्हणत होती ते मला सर्व काही कळत होतं. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर स्वतःहूनच हास्य आलं. त्या दिवसानंतर ताई म्हणाली, आजपासून जेव्हापर्यंत आई घरी येणार नाही तेव्हापर्यंत मी तुला न्हावून घालीन. मी तिला नाही म्हणालो, कारण मी खूप लाजाळू होतो. माझ्या नाही म्हणण्यावर ताई म्हणाली, ठीक आहे, तू स्वतः न्हावून घे, पण न्हावून झाल्यावर तयार करण्याची जबाबदारी माझी असेल. आज तू जी चूक केलीस त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असती. आजपासून मी तुला तयार करीन. तिच्या मागण्याला मी होकार दिला. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भाऊ इंजेक्शन देण्यासाठी घरी आला. इंजेक्शन घेतल्यानंतर मी नेहमीप्रमाणे झोपलो नाही, तर उठून खोलीतून बाहेर आलो. हॉलमध्ये येताच मी टीव्ही चालू केला. टीव्हीचा आवाज ऐकून दीदी आईच्या खोलीतून बाहेर आली.
कदाचित ती आईच्या खोलीत आराम करत होती. दुपारी ती ज्या पद्धतीने तयार झाली होती त्यावरून तिची उत्सुकता काही वेगळीच होती. खरं तर आजही दीदीने छोटे कपडे घातले होते. ती म्हणाली, शुभम, मी तुझ्यासाठी विशेषतः पाणीपुरी बनवली आहे. थांब, मी किचनमधून आणून देते. किचनमध्ये जाताना तिने टीव्ही बंद केला आणि पाणीपुरी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. ती मला हॉलमध्ये पाणीपुरी खिलवू शकत होती, पण तिने असं केलं नाही. ती मला माझ्या खोलीत घेऊन गेली आणि मला बेडवर बसवून स्वतःच्या हाताने पाणीपुरी खिलायला लागली. पाणीपुरी खाताना दीदी बारबार माझ्या केसांवर हात फिरवत होती. ती म्हणत होती, तू खूप हुशार झाला आहेस, आता तू मोठा झाला आहेस. मग ताईच्या परफ्यूमची सुगंध माझ्या खोलीत सर्वत्र पसरली होती. ती बोलत होती आणि मला थोड्या थोड्या वेळाने झोप येऊ लागली. थोड्याच वेळात मी खोल झोपेत गेलो. जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा मला चक्कर येत होती. उठून मी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बेडवर बसलो. थोड्या वेळात ताई माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. ती म्हणाली, शुभम, मला वाटलं नव्हतं की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात इतका आनंद येईल. ताईचं बोलणं मला कळत नव्हतं. मी तिच्या बोलण्याकडे फक्त डोकं हलवलं, कारण मी माझ्याच विचारात खोपला होतो. ताई म्हणाली, तू फ्रेश होऊन ये, आपण मजा करू. मी फ्रेश होऊन खोलीतून बाहेर आलो तेव्हा ताईने हॉलमध्ये माझ्या आवडीचं गाणे लावलं होतं. याआधी ताईने कधीही माझ्या आवडीचं गाणे ऐकलं नव्हतं. तिला डीजेची गाणी अजिबात आवडत नव्हती, पण त्या दिवशी तिने स्वतःच माझ्या आवडीचं गाणे लावलं होतं. इतकंच नाही तर तिने माझा हात धरून मला नाचायला लावलं. तिने माझा एक हात आपल्या कमरवर आणि दुसरा आपल्या खांद्यावर ठेवला. ती माझ्यासोबत कपल डान्स करू लागली. ताई इतकी खुश का होती हे मला कळत नव्हतं. त्या दिवसानंतर दिवसेंदिवस ताई मला खूप आनंदी दिसायला लागली. पण दुपारी जेव्हा मी झोपून उठायचो तेव्हा मला खूप थकवा वाटायचा. झोपून उठल्यावर ती नेहमी मला एकच गोष्ट सांगायची, तू आज मला खूप खुश केलंस. मी तिला कसं खुश करतोय हे मला कळत नव्हतं, पण मला जी त्रास होत होती ती मला चांगली वाटायला लागली होती. सुरुवातीला मला ताईच्या हातातून तयार होण्यास संकोच वाटायचा, पण हळूहळू मला त्याची सवय लागली. आता मी ताईच्या हातातून न लाजता तयार होऊ लागलो होतो. पुढील काही दिवसांत ताई आणि माझ्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आणि मला ते सगळं चांगलं वाटायला लागलं. काही दिवसांनी आई वडील घरी आले. अचानक एक दिवस मला खूप चक्कर आली आणि मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. अचानक मला काय झालं हे मलाही कळत नव्हतं. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला कळलं की मी जवळपास 1 महिन्यानंतर आयसीयू मधून बाहेर आलो आहे. 1 महिना आयसीयू मध्ये राहिलो आणि याचं कारण जेव्हा डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितलं तेव्हा तेही माझ्यासोबतच हैराण झाले. जेव्हा मी आयसीयू मधून बाहेर आलो तेव्हा डॉक्टरांनी स्वतः माझ्याशी बोलणं सुरू केलं. गेल्या 1 महिन्यात माझ्यासोबत काय काय झालं आणि काय नाही हे डॉक्टरांनी माझ्याकडून सविस्तर विचारलं. माझ्याशी बोलल्यानंतर डॉक्टरांना माझ्या आजाराचं कारण समजलं. त्यांनी आई वडिलांना सांगितलं की शुभमला गेल्या 1 महिन्यांपासून एक विचित्र आजार झाला आहे. त्याने स्वतःची एक वेगळी दुनिया निर्माण केली आहे. तो कल्पनात जगात रमतो. डॉक्टरांनी माझ्यासोबतच घरातील सर्वांचीही मुलाखत घेतली. नंतर डॉक्टरांनी आई वडिलांना सांगितलं, तुम्ही दोघे तुमच्या कामात व्यस्त होता. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला, पण तुमच्या मुलाशी योग्य वेळी संवाद साधला नाही. तुमचा मुलगा स्वतःशीच बोलत होता आणि त्याकडे तुमचं लक्ष नव्हतं. त्यानंतर घरी शुभमची ताई आली. शुभमने आपल्या ताईलाही एका माणसाच्या प्रेमात पडलेलं पाहिलं. इंजेक्शन घेतल्यानंतर तो रोज आपल्या ताईला घरी येणाऱ्या इंजेक्शन देणाऱ्या भाऊबंदासोबत पाहत असे. हे सगळं पाहून त्याला वाटू लागलं की प्रेम फक्त मुलगा आणि मुलगी यांच्यातच होतं. म्हणून शुभम स्वतःला त्या भाऊबंदाच्या जागी पाहू लागला. जेव्हा जेव्हा तो आपल्या ताईला तिच्या प्रियकरासोबत पाहत असे तेव्हा तो स्वतःला त्याच जागी पाहत असे आणि या दरम्यान तोही चुकीच्या मार्गावर जाऊ लागला. मोबाईलमध्ये चुकीच्या गोष्टी पाहून त्यानेही चुकीचे काम करायला सुरुवात केली आणि यामुळे तो हळूहळू कमजोर होत गेला. त्याच्या सततच्या विचारांमुळे त्याला आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं. शुभम सोबत गेल्या 1 महिन्यात जे काही झालं त्यासाठी त्याचं कुटुंब जबाबदार होतं. डॉक्टरांनी जे काही झालं ते आईवडिलांना सांगितलं होतं आणि ताईही तिथे उपस्थित होती. तेव्हा ताईच्या गळ्यात मला मंगळसूत्र दिसलं. मला तेव्हा कळलं की जेव्हा मी आयसीयू मध्ये होतो तेव्हा आई वडिलांनी ताईचं लग्न तिच्या प्रियकराशी केलं होतं. माझी अवस्था पाहून ताईने माझी माफी मागितली. ती म्हणाली, शुभम, मी तुझी काळजी घ्यायला आली होती, पण मीही माझ्याच जगात खोपली होती. तुझ्यासारखी मीही एकटी पडली होती. तुझ्यामुळेच माझी या माणसाशी ओळख झाली आणि हळूहळू आमच्यात प्रेम निर्माण झालं. मी माझ्या जगात इतकी खोपली होती की मी कधीही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. ही माझीही चूक होती. ताईच्या बोलण्याला मी काही उत्तर देऊ शकलो नाही, कारण मी स्वतः बोलण्यास असमर्थ होतो. मला कोणता आजार होता हे मला स्वतःलाही कळत नव्हतं. माझ्या आजाराबद्दल कळल्यानंतर आई वडिलांनी त्या दिवसानंतर माझी स्वतः काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी माझ्याशी बोलणं सुरू केलं. तेव्हा मला हे कळलं की प्रेम फक्त प्रेमी प्रेमिका यांच्यातलं नातं नसतं, तर आई वडील आणि मुलाचंही एक प्रेमळ नातं असतं. तर मित्रांनो, आपल्या मुलांना इतरांच्या ताब्यात सोडू नये. आजकाल अनेक आई वडील आपल्या करिअर बनवण्यात व्यस्त असतात. याच करिअरच्या धावपळीत ते अनजाणपणे आपल्या मुलांची उपेक्षा करतात. त्यांना याची जाणीवही होत नाही.
जर आई वडील स्वतःच आपल्या कामात व्यस्त असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलांवर होऊ लागतात. मुलांना गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका असतो. जर तुम्ही आपल्या मुलांना अशा प्रकारच्या मानसिक आजारांपासून वाचवू इच्छित असाल तर मुलांशी मित्रासारखे वागवा. दररोज त्यांच्याशी बोलत राहा. कधी कधी त्यांना बाहेर फिरवायला घेऊन जा. प्रत्येक आई वडिलांसाठी त्यांचं मुलं ही सर्वात मोठी संपत्ती असते, हे आई वडिलांनी कधीही विसरू नये. तर मित्रांनो, ही होती आजची आपली छोटीशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर